आपलं जे कॅप राऊंड 1चं जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर झालेलं आहे आणि आय होप सगळ्यांना मनासारखं कॉलेज मिळालेलं असेल. तर कॅप राऊंड 1चं जे अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टच्या दरम्यान ठीक आहे आपल्याला ज्या पुढची स्टेप काय करायची आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन काय असतं, सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस काय असतो, प्रोव्हिजनल सीट ॲक्सेप्टन्स लेटर काय असतं, त्याच्यानंतर आपल्याला फ्रीज, ऑटो फ्रीज, त्यानंतर बेटरमेंट, या सगळ्या गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितल्यात. त्यामुळे आजच्या या व्हिडिओचा कुठलाही पार्ट स्किप करू नका, डिटेलमध्ये बघा, कारण का प्रत्येक स्टेप मी एक्सप्लेन केलं आहे जेणेकरून व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलेही डाऊट शिल्लक राहणार नाही. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कॅप राऊंड 1मधून कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्यावेळी हे कॅप राऊंड 1चं जे अलॉटमेंट डिक्लेअर झालं होतं त्यावेळी 2 प्रकारचे विद्यार्थी असणार आहेत अलॉटमेंट डिक्लेअर झालं. एक म्हणजे ज्यांना कोणतीही सीट अलॉट नाही झाले आणि दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी ज्यांना काहीतरी अलॉटमेंट म्हणजे त्यांना एक सीट अलॉट झालेली आहे. ठीक आहे, मग ते फ्रीज होऊ द्यात वगैरे, ऑटो फ्रीज होऊ द्यात, या सगळ्या गोष्टी राहू द्या बाजूला. पहिली कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांना कॅप राऊंड 1मधून एकही सीट अलॉट झाली नाही त्यांना काय करायचं आहे आता, एक तर तुम्हाला पुढच्या 3 दिवसांमध्ये काहीही ॲक्शन करायचे नाही, म्हणजे तुम्हाला लॉग इनमध्ये जाऊन क्लिक वगैरे असं काही करायचं नाही. ज्या मुलांना कॅप राऊंड 1मधून एकही सीट अलॉट नाही झाले त्याने डायरेक्टली कॅप राऊंड 2चा जो फॉर्म आहे तो 5 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान आपला जो ऑप्शन फॉर्म आहे तो तुम्ही फिलअप करू शकता. आता काळजी घ्या, तुमच्या कट ऑफला मॅच होणारी किंवा त्यापेक्षा कमी कट ऑफ असणारी सुद्धा कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये असावीत. आता तुमचा फोकस इतकाच असू द्यात की मला एक चांगली कॉलेजची लिस्ट आहे ना ती कॅप राऊंड 2साठी तयार करायची आहे. ज्या मुलांना कॅप राऊंड 1मध्ये एकही कॉलेज अलॉट झालं नाही तुम्हाला काहीही ॲक्शन करायची नाही, डायरेक्टली तुम्ही कॅप राऊंड 2चा फॉर्म भरू शकता. आता ज्या मुलांना कॅप राऊंड 1मध्ये काही ना काही अलॉटमेंट झाले म्हणजे कोणतं ना कोणतं कॉलेज मिळाले त्या मुलांसाठी काय करायचं आहे, एक तर तुम्ही फ्रीज करा, बेटरमेंट करा किंवा तुमची सीट जरी ऑटो फ्रीज झाली असेल, ही जी स्टेप आत्ता सांगतोय ही सगळ्यांना करणं कंपल्सरी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फ्रीज, बेटरमेंट या गोष्टी पुढे राहिल्या, परंतु ज्या मुलांना कॅप राऊंड 1मधून एखादं कॉलेज मिळालेलं आहे किंवा एखाद्या कॉलेजची सीट आपल्याला मिळालेली आहे त्या मुलांनी ही जी स्टेप आता सांगतोय ती करणं कंपल्सरी आहे. मग अशा मुलांना काय करायचं आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन प्रोसेस करावी लागते. आता सेल्फ व्हेरिफिकेशन प्रोसेस काय असते मी स्टेप बाय स्टेप सांगतो. ज्यावेळी आता तुमचा अलॉटमेंट डिक्लेअर झालेला आहे त्यावेळी तुम्ही जर तुमच्या लॉग इनमध्ये गेलात तर तुम्हाला करंट ॲडमिशन डिटेल्स दाखवले असतात, म्हणजे नॉट ॲडमिटेड टिल नाऊ दाखवतं आणि करंट अलॉटमेंट डिटेल्स म्हणजे कोणतं कॉलेज तुम्हाला मिळाले, त्याची कोणती ब्रँच मिळाले, त्यानंतर कॅटेगरी कुठल्यामधून ती सीट तुम्हाला मिळाली, हे सगळं तुम्हाला डिस्प्ले केलेलं असेल. त्याच्यानंतर त्याच्या जरा पुढे आलात तर तुम्हाला दाखवलं असेल की सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस. हेच असतं आपलं सेल्फ व्हेरिफिकेशनच्या 4 स्टेप्स. ठीक आहे, सो ज्या मुलांना कॅप राऊंड 1मध्ये एखादी सीट मिळाली त्यांनी पहिली गोष्ट करायची आहे, या 4 ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत CET सेलने त्या सध्या तरी तुम्हाला इनकम्प्लीट दाखवतील त्या सगळ्या कंप्लीट करायच्या 3 दिवसांमध्ये 1 ते 3 ऑगस्टच्या दरम्यान. ठीक आहे, सो या 4 स्टेप्स कुठल्या आहेत, पहिली म्हणजे काय, सेल्फ व्हेरिफिकेशन. यामध्ये तुमचे सगळे डिटेल्स व्यवस्थित आहेत की नाही चेक करायची. दुसरं तुम्हाला फ्रीज निवडायचं की बेटरमेंट ते चूज करायचं. तिसरं सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची 1000 रुपये. आणि चौथं जे आपलं करंट जे तुमचं सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे ते डाउनलोड करायचं. या 4 सिम्पल स्टेप्स आहेत, वेगळं काही नाही. प्रत्येक मुलांना या स्टेप्स कंप्लीट करायलाच पाहिजेत जेणेकरून पुढच्या कॅप राऊंडला किंवा तुम्ही ज्यावेळी पुढची जी सीट आहे तुमची ती रिझर्व राहील. ठीक आहे, सो सगळ्या मुलांनी या 4 स्टेप्स पहिल्यांदा कंप्लीट करायच्या. आता याच्यातली पहिली स्टेप काय आहे तर सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस. सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस म्हणजे काय, जे त्याच्यावरती जर त्या इनकम्प्लीट बटनवरती तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला समोर या प्रकारची विंडो डिस्प्ले होईल. तर याच्यामध्ये काय असतं तर तुमचे क्वालिफाईंग मार्क्स, ठीक आहे, तुमचे पर्सनल डिटेल्स, तुमचे कॅटेगरी डिटेल्स हे सगळे पुन्हा डिस्प्ले होतात. हे सगळे व्यवस्थित आहेत का, तुमचे 12वीचे मार्क्स, इलिजिबिलिटी मार्क्स सगळे व्यवस्थित आहेत का हे पुन्हा एकदा चेक करायचे. ठीक आहे, जर एखाद्या वेळी एखादा फील्ड इनकरेक्ट असेल तर ते इनकरेक्ट क्लिक करू शकता. म्हणजेच काय, पहिली स्टेप आहे सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स, तुमचं नेम, जेंडर, नंतर तुमचं महाराष्ट्र टाईप, म्हणजे युनिव्हर्सिटी, तुमची डेट ऑफ बर्थ या सगळ्या गोष्टी चेक करायच्यात. दुसरं असतं ते तुमचे कॅटेगरी डिटेल्स, म्हणजे तुमची कॅटेगरी काय आहे, तुमचं कॅन्डिडेचर काय आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरीसाठी अप्लाय केले, हे सगळे जे तुम्ही कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळी भरलेत ना तेच इथे डिस्प्ले होतं. ते फक्त व्यवस्थित आहे की नाही हे चेक करायचं आहे. आणि तिसरं याच्यामध्ये येतं तुमचे HSCचे मार्क्स. ठीक आहे, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इंग्लिश जे मार्क्स तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन वेळी एंटर केले होते ते सगळे इथं डिस्प्ले होतात. जर मार्क्स करेक्ट असतील तर
करेक्टच्या चेकबॉक्सला तुम्ही क्लिक करायचं, इनकरेक्ट असेल तर इनकरेक्ट करायचं आणि करेक्टेड मार्क्स एंटर करायचे. ठीक आहे, ही होती पहिली स्टेप. इतकंच करायचं आहे, जास्त काय. मोस्टली सगळ्या मुलांचे करेक्टेड असतात, म्हणजे काही मुलांचे जर इनकरेक्ट असतील तर इनकरेक्ट चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि करेक्टेड मार्क्स तुमचे एंटर करा. ही होती पहिली स्टेप. आता ही पहिली स्टेप इनकम्प्लीटची कंप्लीट झाल्यानंतर दुसरं येतं सीट ॲक्सेप्टन्स ऑप्शन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता फ्रीज किंवा बेटरमेंट निवडायचं आहे. आता हा ऑप्शन ज्या मुलांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे, म्हणजे ज्यांना त्यांच्या लिस्टमधून पहिल्या नंबरचा प्रेफरन्स मिळाला आहे त्यांच्यासाठी येणार नाही, ते ऑटो फ्रीज झालेले आहेत, त्यामुळे त्यांना ही स्टेप नाही आहे. ठीक आहे, मात्र ज्या मुलांना त्यांच्या लिस्टमधून पहिल्या ऑप्शन खेरीज इतर कोणतंही कॉलेज मिळाले त्यांच्यासाठी आता दोन ऑप्शन्स आहेत, फ्रीज किंवा बेटरमेंट. आता सुरुवातीला सांगतो की बेटरमेंट म्हणजे काय. एक तर समजा तुम्हाला तुमच्या लिस्टमधून एक 10 नंबरचं कॉलेज मिळालं आणि तुम्हाला वाटतं की मी हे कॉलेज माझ्यासाठी ठीक आहे, परंतु मला याच्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज कोणतं मिळतं का, याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. सो मी काय करेल, बेटरमेंटसाठी जाईल, म्हणजे मी पुढच्याच राऊंडसाठी जाईल. मात्र ही जी सीट आहे आत्ता अलॉट झाली ती मला सिक्युअर करायची आहे. मग यासाठी मी सीट ॲक्सेप्टन्स फी पे करेल आणि ही सीट मी बुक करून पुढच्या राऊंडला जाईल, जेणेकरून कॅपराऊंड 2ला समजा एखाद्या वेळी कोणतीच सीट नाही मिळाली तर माझ्याकडे कॅपराऊंड 1ची सीट राहावी. आणि समजा कॅपराऊंड 2ला एखादी सीट मिळाली तर कॅपराऊंड 1ची जी सीट आहे ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. हे असतं बेटरमेंट. ठीक आहे, आता फ्रीज काय आहे. फ्रीज म्हणजे लक्षात ठेवा, समजा कॅपराऊंड 1मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटतं की नाही मला हेच कॉलेज हवं होतं, मला इथंच ॲडमिशन घ्यायचं आहे, मला पुढच्या कॅपराऊंडला जायचंच नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, फ्रीज ऑप्शन चूज करायचं आहे. ठीक आहे, सो सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट स्टेज काय आहे तर फ्रीज निवडताना लक्षात ठेवा तुम्हाला पुढच्या कॅपराऊंडला जाता येणार नाही, त्याच कॉलेजमध्ये जाऊन 1 ते 3 ऑगस्टच्या दरम्यान ॲडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. फ्रीज म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं नाही, त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि बेटरमेंट म्हणजे जी सीट मिळाली ती सिक्युअर करायची, ती आपल्यापाशी ठेवायची आणि पुढच्या राऊंडला जायचं आहे. मग असे दोन ऑप्शन्स तुम्हाला देतात, फ्रीज निवडायचं की बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज निवडायचं. हे दोन ऑप्शन्स निवडा, तुम्हाला जो हवा आहे आत्ताच्या करंट स्टेटसला तो तुम्ही निवडू शकता. आता समजा एखाद्या मुलाने बेटरमेंट निवडला तर बेटरमेंट निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एंटर युअर लॉग इन पासवर्ड दाखवतं. मग तुम्हाला तुमचा जो लॉग इन पासवर्ड आहे तो एंटर करायचा. तो एंटर केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP एंटर केल्यानंतर तुमचं जे स्टेटस आहे म्हणजे बेटरमेंट केला तो व्हेरीफाय होतो. ठीक आहे, ते केल्यानंतर आपली दुसरी स्टेप्स कंप्लीट होते, म्हणजे फ्रीज किंवा बेटरमेंट हे आपलं निवडलेलं कंप्लीट होतं. आता येतो तिसऱ्या स्टेप्सवरती. तिसरी स्टेप्स काय आहे तर पे सीट ॲक्सेप्टन्स फी. याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी 1000 रुपये पे करावे लागतात. लक्षात ठेवा, तुम्ही कोणतंही तुम्हाला फ्रीज होऊ द्यात, ऑटो फ्रीज होऊ द्यात किंवा बेटरमेंट होऊ द्यात, तुम्हाला 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी पे करणं कंपल्सरी आहे. आणि ही एकदाच पे करावी लागते, म्हणजे पुढच्या राऊंडला जायला तरी ते बेटरमेंट केलं तरी काय पे करावी लागत नाही. ॲट अ टाईम म्हणजे एकदाच तुम्हाला 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागते. ही सीट ॲक्सेप्टन्स फी कशासाठी असते, जी सीट तुम्ही मिळालेली आहे ती तुम्ही ॲक्सेप्ट करताय याच्यासाठी ही सीट ॲक्सेप्टन्स फी असते. मोस्टली बेटरमेंटसाठी मुलं जातात, त्यांच्यासाठी ती सीट सिक्युअर करून ठेवण्यासाठी 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी आहे. ती तुम्हाला ऑनलाईन पे करायची आहे, कुठल्याही कॉलेजवरती जायची गरज नाही आहे. ठीक आहे, लॉग इनमध्ये त्यांनी पेमेंटचे ऑप्शन दिले, ती 1000 रुपये सीट पेमेंट फी ऑप्शन म्हणजे निवडा पेमेंट म्हणून, आणि ती पेमेंटची फी आहे ती तुम्ही पे करून सेव्ह अँड प्रोसीड करा. ही होती तिसरी स्टेप. आता चौथी स्टेप असणार आहे ते म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी पे करताय त्यावेळी तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स लेटर डिस्प्ले केले जातं. मी हे सीट ॲक्सेप्टन्स लेटर जे आहे ना त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर जो रेड बॉक्समध्ये दिलं आहे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ऑफ सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म. ठीक आहे, सो हे तुम्हाला निवडावं लागणार आहे. हे लेटर आहे ते ऑटोमॅटिकली येतं. हे इम्पॉर्टंट लेटर आहे, हे काळजीपूर्वक जपून ठेवायचं आहे. ठीक आहे, हे जे सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म आहे किंवा रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ऑफ सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म हा सगळ्यांनी काळजीपूर्वक जपून ठेवायचा आहे. सीट ॲक्सेप्टन्स फी पे केल्यानंतर हा तुमच्याकडे येणार आहे. म्हणजे ज्यावेळी विद्यार्थी फ्रीजला जाणार आहेत किंवा ऑटो फ्रीज होणार आहे त्यांनी हा फॉर्म आपल्यासोबत घेऊनच ॲडमिशनला जायचं आहे. आणि जी मुलं बेटरमेंट करणार आहेत त्यांनी सुद्धा हे लेटर आपल्याकडे काळजीपूर्वक जपून ठेवायचं आहे. ठीक आहे, ही होती चौथी स्टेप, तुमचं डाउनलोड सीट ॲक्सेप्टन्स लेटर. ठीक आहे, त्याचं फॉर्मॅट मी दाखवलं आहे. इथं बेटरमेंट नॉट फ्रीज दाखवलं असतं आणि सीट कन्फर्मेशन सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्मेशन तर कन्फर्म दाखवलं असतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली. 4 स्टेप्स ज्या आहेत ना सगळ्या मुलांनी कंपल्सरी कंप्लीट करायच्या आहेत. ठीक आहे, हे होतं पहिलं. आता
फ्रीज ज्या मुलांनी आपल्या म्हणजे आपल्या सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये फ्रीज निवडलेलं आहे किंवा ज्यांचं ऑटो फ्रीज झालं आहे त्यांनी काय करायचं आहे, एक तर अशा मुलांनी 1 ते 3 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. तुम्ही फिजिकली तिथं कॉलेजला जायचं आहे, तिथं आपले ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत आणि तिथं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. आता कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करताना कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे, पहिलं म्हणजे काय, जे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्ही स्क्रुटिनी सेंटरवरती व्हेरीफाय केलेत ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याची 5 झेरॉक्सचे सेट घेऊन जा, कारण का तिथं जाऊन काही घाई गोंधळ व्हायला नको. त्याचसोबत तुमचे स्वतःचे 5 पासपोर्ट साईज फोटोसुद्धा घेऊन जा. आता कॉलेजची फी कशी पे करायची आहे, कॉलेजला जाण्याआधी त्यांच्या वेबसाईटवरती चेक करा. ॲडमिशन प्रोसेस दरम्यान फी संदर्भात काही ना काहीतरी त्यांनी गाईडलाईन्स दिलेले असतात, किंवा तुमचं जे सीट कन्फर्मेशन लेटर आलं होतं सीट ॲक्सेप्टन्स त्याच्यावरती तिथल्या कॉलेजचा एका फॅकल्टीचा नंबरसुद्धा दिला असतो, त्यांनासुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. सो पहिल्यांदा कॉलेजला जाण्याआधी त्यांच्या वेबसाईटवरती चेक करा की फी पेमेंटचे ऑप्शन्स काय आहेत, UPI येतात का, किंवा नेट बँकिंगनं तुमचं पेमेंट होणार आहे, किंवा ते DDने घेणार आहेत का, या सगळ्या गोष्टी चेक करा आणि त्यानंतरच त्यानुसार तुम्ही तयारी करून त्या कॉलेजला 3 ऑगस्टपर्यंत रिपोर्ट करायचं आहे, तिथे ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. बायचान्स जर तुम्ही 3 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन कन्फर्म नाही केलं तर तुमची सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल, तुम्हाला पुढच्या राऊंडला पण बसता येणार नाही आणि ती सीटसुद्धा घेता येणार नाही. ठीक आहे. आणखीन एक, ज्यावेळी तुम्ही काही मुलांनी काय केलं होतं, सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे ज्यावेळी कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळी टोकन रिसिप्ट अपलोड केली होती, अशा मुलांनी कॉलेजवरती ॲडमिशन घेण्याआधी स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन ती टोकन रिसिप्टच्या जागी ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं आणि ते डॉक्युमेंट्स पहिल्यांदा व्हेरीफाय करावं लागतं, मगच तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करा. हे होतं ज्यांनी फ्रीज आणि ऑटो फ्रीज करणार आहेत त्या मुलांसाठी. ज्या मुलांनी बेटरमेंट करणार आहेत त्यांच्यासाठी काय, तर त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे 4 स्टेप्सने आपले सेल्फ व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे, सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची आहे, फ्रीज किंवा बेटरमेंटमधून बेटरमेंट निवडायचं आहे आणि आपलं जे सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे ते डाउनलोड करून ठेवायचं आहे. ठीक आहे. अशा मुलांना कॉलेजला जायची गरज नाही किंवा कॉलेजला रिपोर्ट करायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला डायरेक्टली तुमचा जो कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म आहे तो 5 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही भरू शकणार आहात. ठीक आहे. हे होतं बेटरमेंट ज्या मुलांनी केले ना त्यांच्यासाठी. आता जी मुलं ह्या 4 स्टेप्सपैकी काहीही करणार नाहीत, म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स, सेल्फ व्हेरिफिकेशन, सेल्फ व्हेरिफिकेशन वगैरे कोणतेही स्टेप करणार नाहीत, अशी मुलंसुद्धा कॅप राऊंड 2चा फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्यामुळे मात्र काळजी घ्या, सगळ्या मुलांनी फ्रीज किंवा बेटरमेंट यापैकी काहीतरी निवडा. मोस्टली बेटरमेंटच निवडा, कारण का फ्रीजसाठी तुम्हाला एकतर 3 दिवसांचा वेळ मिळाला आहे. इतक्या घाई गडबडीमध्ये तुम्ही कॉलेजात जाऊन रिपोर्टिंग करणं खूप अवघड आहे. सो त्याऐवजी तुम्ही काय करा, बेटरमेंट निवडा आणि पुढच्या राऊंडसाठी ट्राय करा. ठीक आहे. फ्रीज जर केला तर 3 ऑगस्टच्या आधी तुम्हाला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे आणि कोणतीच ॲक्शन घेतली नाही तरीसुद्धा तुम्ही कॅप राऊंड 2चा जो ऑप्शन फॉर्म आहे तो तुम्ही आरामात भरू शकता. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. एवढं काम करा की लॉग इनमध्ये जाऊन ज्या 4 स्टेप्स मी दाखवल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित कंप्लीट करा आणि सीट ॲक्सेप्टन्स लेटर 1000 रुपये सीट फी ॲक्सेप्टन्स फी पे करून तुम्ही ते सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे ते डाउनलोड करून ठेवा. आता शेवटची आणि इम्पॉर्टंट गोष्ट, कॅप राऊंड 2 स्टार्ट होतोय. भरपूर मुलांना कॅप राऊंड 1मध्ये म्हणजे चुकीच्या कॉलेज लिस्टमुळे म्हणा की कॉलेजेस वगैरे मिळाले आहेत, त्या मुलांसाठी ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी बॅचची जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते स्टार्ट करायत. सेम फीचर्स आहेत जे मागच्या बॅचमध्येच होते. तुम्हाला एकतर डाऊट सपोर्ट मिळतो ऑन कॉल्स और व्हॉट्सॲप. सेकंड आहे तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट, तुमच्या पर्सेंटाईल कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार एक व्यवस्थित कॉलेज लिस्ट जे आहे ते आम्ही तुम्हाला बनवून देतो. थर्ड असतं स्टेप बाय स्टेप गायडन्स, म्हणजे कोणत्याही स्टेपला तुम्हाला काही डाऊट येणार नाही तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत. आणि चौथं असतं स्पॉट आणि इन्स्टिट्यूट लेवल सेप्स गायडन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पॉट राऊंड रिगार्डिंग, इन्स्टिट्यूट लेवल रिगार्डिंग जे कोणते फॉर्म्स वगैरे स्टार्ट होतात त्याच्याबद्दल नोटिफिकेशन्स मिळतात. त्यामुळे ज्या मुलांना कॅप राऊंड 2साठी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इनरोल करायचं आहे, रजिस्ट्रेशन चालू आहेत, नक्की इनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलला तुमच्या एक पर्सेंटाईल एक चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करूया. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. डिटेलमध्ये सांगितलं आहे. जर एखादी स्टेप समजले तर परत मागे जाऊन तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.